आज आपण जाणून घेणार आहोत अवकाश इतिहासातील एक अत्यंत महत्वपूर्ण आणि भावनिक पान. 1957 साल सोव्हिएत युनियन अवकाश स्पर्धेत वेगानं पुढे जात होतं आणि याच काळात मॉस्कोच्या रस्त्यावर भटकणारी एक छोटीशी कुत्री लायका मानवाच्या अवकाश संशोधनाची पहिली निशब्द नायिका बनली. लायकाला स्पुतनिक 2 या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलं. महत्वाचं म्हणजे या मोहिमेसाठी कोणताही परतीचा प्लॅन नव्हता. वैज्ञानिकांना माहित होतं की लायका जिवंत परत येऊ शकणार नाही. तरीही लायका शांतपणे तयारीत होती आणि 3 नोव्हेंबर 1957 रोजी स्पुतनिक 2 अवकाशात झेपावलं. लायका बनली पृथ्वी सोडून अवकाशात जाणारी पहिली जीवित प्राणी. अंतराळयानातील वाढत्या तापमानामुळे काही तासातच लायकाचा मृत्यू झाला. पण तिच्या या एका बलिदानाने भविष्यातील अंतराळवीरासाठी आवश्यक असलेली माहिती मिळाली. अवकाशातील वागणूक, वातावरण आणि जैविक प्रक्रिया समजली. महत्वाचा पाया तयार झाला. लायकाचं मिशन अवघ्या काही तासाचं होतं, पण तिचा प्रभाव दशकानुदशक टिकून आहे. आज लायकाला एक भटक्या कुत्री म्हणून नव्हे, तर अवकाश इतिहास बदलणारी पहिली निडर नायिका म्हणून ओळखलं जातं. ही होती लायकाची प्रेरणादायी पण हृदयस्पर्शी कहाणी. धैर्य छोटं असतं, पण त्याचं परिणाम मोठं हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या न्यूज नेटवर्क 360 ला फॉलो करा.